खाली धरा. आणि वाद्य कामाला सुरुवात झाली की तुम्ही प्रदक्षिणा घालायच्या. सदानंदाचा आवलिंगाजी मलिया लिंगाजी, आवलिंगाजी मलिया लिंगाजी, आवलिंगाजी मलिया लिंगाजी, आवलिंगाजी मलिया लिंगाजी. बसा तुमच्या जागेवर. का गोंधळी बुवा? बोला की. अशी जागरण कुठं होतात? अहो हे जागरण कुठं होतात? हलंबरी पालबिंबरी घड जेजुरी नवदृक शेकडो सातारी जेजुरी पाली हो राहिली सायले भोळ्या भक्तांच्या दारामध्ये भोळ्या होतात. भक्ताच्या दारामध्ये भोळा भक्त जागरण आणि गोंधळ का करतो? का करतो? हा तुम्हाला माहित आहे का? जागरण केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. गोंधळ हा करावाच लागतो. जर नाही गोंधळ जर नाही केला तर आपल्या घरादारामध्ये गोंधळ, बरोबर आहे. मध्ये गोंधळ, बरोबर आहे. पुरा ढोरामध्ये गोंधळ. बरोबर आहे. अशा प्रमाणात 5 नामाचं 5 तत्वाचे जागरण संपन्न झालं. हो नवरा नवरीने भांडार खोबरं उधळलेलं आहे. कळलेलं आहे. 5 दिवस 5 काळकणी पंचतत्वाची पानाची माळ घाटावरती सोडली. सोडलेली आहे. सुख दुःखामध्ये परमेश्वराला नवरा नवरीने विनंती विनंती केली. केलेली आहे. त्यांच्या प्रपंचाची सुरुवात आजचे आनंदात हो. सदानंदाचा. तेव्हा जागरणाला सुरुवात करत असताना खंडेराईची विनंती करून देवाला गादीवरती कसं बोलवायचं? कसं बोलवायचं? तर देवा महाली चला, देवा महाली हे आपण पण नाचूया का? हा नाचूया ना. अक्का पप्पे नाचूया. मला काय नाही, मी नाचेन, पण तुमच्या वहिनीला आवडणार आहे का? अगं मग बहिणीला पण घेऊयात की नाचायला. हा भारी आयडिया. चला चला भागू जा, वहिनीला बोलवून आण. हा जाग. तुळजा, मला माहिती आहे तुला हे सगळं नाही आवडत आहे आणि तू जे काय करतेस ते फक्त या घरासाठी करते. पण एक सांगू, दादा सगळं नीट करेल, त्याच्यावर विश्वास ठेव. किती समजूतदार झालीयस ग तू.
आत्या काय झालं? हे नाही रे, काही नाही. हे असं आनंदानं भरलेलं घर बघायची सवय नाही रे. हे समजा तुझ्यामुळे झालं. मागच्या जन्मात काही पुण्य केलं कुणास ठाऊक, ते तुम्हाला पोरगा म्हणून लाभलास. या घराला सुख आनंद सगळं दिलंस रे, तुझ्यामुळे हे दिसतंय. हे आनंद असाच टिकून राहू दे बघ, असंच. फोनवर सांगितलेलं काम लक्षात आहे ना? तो सूर्य जळून खाक झाला पाहिजे. बाप रे, किती दिवसांनी मी इतकं मनसोक्त नाचले असेल. आणि आज तुझ्यामुळे कितीतरी वर्षांनी या घरचा उंबरा ओलांडून या आनंद या घरातल्या माणसांच्या आयुष्यात आलाय. तू हे सगळं करायला तयार झालीस, त्यासाठी तुझं उपकार कसं म्हणू तेच कळणं झालं. सूर्या, मी एवढी वाईट नाहीये रे की माझ्या आनंदासाठी मी इतरांच्या मनाचा विचारच करणार नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय की कोणीतरी माझाही विचार करावा, आणि ते तू करशील याची मला खात्री आहे. सदानंदाचा बानू चाल ग चाल ग. सूर्या, वहिनी वहिनी बहिणी, तू बरी आहेस ना? तुला भाजलं वगैरे नाही ना काही? नाही. गोंधळाच्या दिवशी असलं झालंय, हे काय चांगलं नाही झालं. अपशकुनच झालाय. देवीला हे लगीन मान्य नाही. आपल्यामध्ये नवरा बायको सारखं कुठलंच संबंध राहणार नाही. मी तुला शब्द देतो, एका वर्षाच्या आत मी माझ्या बहिणीची लग्न करेन आणि मग तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेन. सरळ सरळ देवीनं कौल दिलाय, इथं थांबण्यात काय अर्थ नाही. चला चला झाला झालं, चला ए चला या 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 चला. सूर्या, पोरा घाबरू नगस. आपण काय कोणाचं वाईट केलं नाही बघ.
देवी बी आपलं काही वाईट करणार नाही. देवीला काही घ्यायच्या तेवढ्या परीक्षा घेऊ देत. आपण आपली श्रद्धा नाही सोडायची बघ. आणि दादा अपशकुन असता तर वहिनी वाचलीच नसती. उलट देवी आपल्या पाठीशी आहे म्हणून सगळं थोडक्यात निभावलं. हे बघा, शकून अपशकून आपल्याला काय कळत नाही. मला फक्त एवढंच कळतं, आपण मनोभावी देवीची फक्त भक्ती करायची. आयुष्यात किती पण संकट येऊ द्या, त्यात मार्ग काढायची देवी शक्ती देते का नाही बघा. चला चला चला, तेवढा जागर पुरा करून घेऊ. चला 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 दाजी. नकोय, राहू देत. तुळजा ग, किती भाजलंय तुला. काहीतरी लावलं पाहिजे ना त्याला. मी माझं बघून घे. मला माहिती तुळजा, तू मला लावायला का नाही म्हणतेस ती. लाजतेस ना तू. तुळजा ग, आपल्या माणसांच्यात काय लाजायचं असतं. तू तीच तुळजा आहेस ना जिनं मला देवळात शॉक लागल्यानंतर कसलाच विचार न करता श्वास दिला होतास. तेव्हा तर केवढी डिरिंग दाखवली होतीस तू. ती तुळजा कुठे गेली. ती तुळजा मी मागे सोडून आले सूर्य. आता ती तुळजा नाही राहिली. आणि तो सूर्य, तोही तर नाही राहिला. आपल्यातलं मैत्रीचं नातं आता हे लग्नात बदललंय. अशा लग्नात जे बाकीच्यांसाठी खरं असेल पण आपल्यासाठी ते खोटं आहे. आपण आता मित्रही नाही राहिलो, नाही नवरा बायको आहोत. तू कुठल्या अधिकाराने मला स्पर्श करतो. तुझं मैत्रीच्या, आपल्यातलं मैत्रीचं नातं असून तसंच आहे तुळजा. आणि तुला एवढं लागलेलं बघून मी असं नाही राहू शकत. हे बघ, तुझ्या मनात आपल्या नात्याबद्दल किती बी गोंधळ असू दे, पण मी तुला एवढंच सांगेन की माझं स्पर्शात तुला कधीच चुकीची गोष्ट नाही जाणवली. आणि राहिली गोष्ट या लग्नाच्या नाटकाची, हे नाटक खोटं असलं ना तरी आपापलं पात्र आपल्याला वाटवावं लागतंच की. तुझा नवरा म्हणून खोटं असलो तरी मित्र म्हणून तरी खरं आहे ना. सूर्य, एक विचारू. बोल की. या नाटकात मी माझी भूमिका मनापासून पार पाडते. तू पण पाडशील ना. सिद्धार्थला मनापासून शोधशील ना. त्याला शोधायला माझी मदत तर करशील ना. की मला फक्त बरं वाटावं म्हणून तू आश्वासन देतोस. तुझ्या मनात काय सुरू आहे मला नाही माहित, पण मी फक्त एवढंच सांगू शकते. या नाटकासाठी मी प्रेमाने तुझ्या बहिणींची वहिनी बनू शकते, पण तुझी बायको नाही बनू शकत.
गुड नाईट. काल रात्री मी सूर्याला जरा जास्तच बोलले. एवढं बोलायला नको होतं, पण मी तरी काय करू? मला काहीच सुचत नाहीये. माझी इथे फार घुसमट होते. ठीक आहे. हे कशाला? अगं मी सिद्धार्थचा शोध घेईनच, पण तू पण त्याला फोन लागतो का बघ. तू फोन करत राहा आणि फोन लागला तरी विचारत तो कुठं आहे काय. मी तुला नेईन तिथं. हे बघ, तू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू दे, तुला तिथं पोचवायची जबाबदारी माझी. सूर्या, सॉरी. काल मी जरा जास्तच बोलले तुला. प्लीज समजून घेशील. ठीक आहे, काय नाही. आपण आपल्याच माणसांना बोलतो ना, कारण त्याला माहित असतं आपलाच माणूस समजून घेईल म्हणून. आणि तू तर लहानपणापासूनची मैत्रीण आहेस माझी. मी तुला समजून घेणार नाही तर मग कोण घेणार? खरं सांगू का तुझं, तू काहीच चुकीची वागली नाही झाली. जगातली कुठलीही पोरगी असतील, अगदी माझ्या बहिणी जरी असतं ना, तरी त्यांच्याही मनात हे सगळं एकदा तरी येऊन गेलंच असतं. त्यामुळे तू मला काय वाटलं ह्याची काळजी नको करूस. तुला भाजली त्याची काळजी घे. तू मलम लावलंस म्हणून थोडं बरं वाटतंय. राजूला सांगितलंय मी, ती तुला मलमपट्टी करायला मदत करेल. काळजी घे. अजूनही स्विच ऑफ दाखवतंय. एक काम करते, सुयशला फोन करून बघते. हॅलो. हे हाय, तुळजा बोलते. हे हाय तुळजा, अगं कशी आहेस? बरं ऐक ना, सिद्धार्थ आहे का तुझ्या सोबत? नाही ग, ॲक्च्युली मीच तुला कॉल करून विचारणार होतो. तसा सिद्धार्थ असतो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, पण गेल्या काही आठवड्यापासून ना तो मला भेटलाय, ना त्याने माझ्या मेसेजेस किंवा कॉल्सचा काही रिप्लाय केलाय. तुळजा, एक विचारू का? तुमचं ब्रेकअप झालंय का? नाही नाही, असं काही नाहीये. अरे ऍक्च्युली त्याचा फोन लागत नव्हता म्हणून मला वाटलं की तो तुझ्यासोबत असावा. अच्छा. बरं चल ठीक आहे, मी तुला नंतर फोन करते. या. कुणालाच कसं माहित नाहीये कुठे आहे हा सिद्धार्थ.